फ्रॉम एस्ट्राझेनेका मागीर आमचे तीन गोवा मेडिकल कॉलेज, डॉक्टर बांदेकर, डॉक्टर रुपा आणि डॉक्टर संजय आणि बाकी टीम एस्ट्राझेनेकाची प्रज्वल अरावल्यो आणि हे सगळे आमचे टीम आम्ही प्रोफेशनल आमचो डॉक्टर सकयल केदार आशिल्लो आनी डॉक्टर राजनंदा हे सगळे एक वेगळ्या तरेन आमी एक MOU आमी लास्ट इयर आमी सायन केल्ले फॉर माध्यमांतल्यान आमी चेस्ट वेगळ्या तरेचे AI पावर चेक्स एक्सरे लंग कॅन्सर इन पेशंट्स आणि त्याच बरोबर हांवें ते कागद हाडूंक ना ते म्हाजे कडेन आहा ते पण एक म्हणजे कितें आहा तुमी म्हणटले आतां स्क्रिनींग आतां 2 वर्साचे आमी MOU परत एकदा आमी सायन केल्ले आसा. एक दुसरी गोष्ट आमकां वेदर वॉट इज अ फर्दर ट्रिटमेंट प्रोटोकॉल आमकां ते फर्दर ट्रिटमेंट प्रोटोकॉल व्हरपाक कॉन्फिडेन्शियलिटी प्रायसिंगाची फायल ऑलरेडी मूव केल्ली कांय म्हयन्या पयलीं आनी कॉन्फिडेन्शियलिटी प्रायसिंग जे आहा गोवा एकमेव राज्य आसतलें जे तुमी म्हणटा न्ही कॅन्सरा खातीर इतले आमी एक्सपेन्सीव मेडिसिन्स आमी घेता. कॉन्फिडेन्शियलिटी प्रायसिंग केल्यार आमकां खूब प्रमाणान लायफ सेवींग ड्रग्स आमकां खूब सवाय भितर ते गावपाची शक्यता आहा आनी म्हणूनच ग्लोबली एक्सेप्टेड नॉर्म आहा कॉन्फिडेन्शियली प्रायसिंग अँड कॉन्फिडेन्शियली प्रायसिंग जो कन्सेप्ट आहा it is accepted norm across the globe and that we want to introduce in the state of Goa so that if there is any life saving drug so that then we can tie up. Suppose it's a proprietary item and it belongs to a particular company through confidentiality pricing which is accepted norm everywhere. Now we will get it cleared and then we'll put it to the cabinet which we have been pursuing so that we are able to access expensive medicines for a very decent cost and then we are able to give that treatment protocol to that patient to save, so we are able to give him and provide him the best quality healthcare and to save his life. या तरेन आमकां फुडें वचूंक जाय. एक सायडीन एस्ट्राझेनेका आमचे MOU जे आहा ह्या देशांत एकमेव अशें MOU आहा. आतां दुसरे राज्य फॉलो करतले पण आमी पयलींच्यान चालू केल्ले आसा. ज्या तरेनी आयब्रेस्टाची आमी चालू केल्ले, आयज लंग्स कॅन्सर स्क्रिनिंगाची आमी चालू केला आणि 1 वर्स कंप्लीट जावन तुमचे फुड्यान आयिल्ले आसा. आतां परत 2 वर्साचो पिरियड वाडयला आनी म्हाका खात्री आहा की मुख्यमंत्री कडेन चर्चा करून कॉन्फिडेन्शियलिटी प्रायसिंग जेन्ना स्टेटाक आमकां वी आर एबल टू सेव मनी अँड येट प्रोक्योर हाय एंड मेडिसिन्स अँड प्रोप्रायटरी मेडिसिन्स which we are able to treat cancer patients and lung cancer related or cancer related treatment that will be when ata 4-5 companies have come on board and there are 4-5 companies top multinational companies, so we will be able to procure from those companies because they have already come on board in that particular what do you call that, they are also association. So basically we will be able to access medicines from these type of companies, top companies which are there. So basically we thought we should inform you that this is what has happened in the state of Goa. त्या साठी काल आमी हे एस्ट्राझेनेकाचे मिडियाच्या माध्यमांतल्यान बी लोकांक बी जागृत करपाक की आमी आयज स्क्रिनींग करता आनी स्क्रिनिंगाच्या माध्यमांतल्यान जायते इवन कॅम्प्स आमी जे ऑर्गनायज केल्या मेगा कॅम्प्स तेज्यान बी आमकां जायत्या लोकांक आमकां पयर ओरल कॅन्सराचे कांय पेशंट्स गावले आनी हे सगळे गोश्टी आमी स्क्रिनींग आनी लोकांक वेगळ्या तरेन स्कॅन करून स्क्रिनींग करून लोकांचें जिवन वाचोवपाचो प्रयत्न आमी करता. आनी म्हाका दिसता की गोवा मेडिकल कॉलेज आमचो डॉक्टर बांदेकर आहा आनी डॉक्टर संजय सरदेसाय जे इतले वर्साचो तांकां अनुभव आहा ते आनी आमचे डॉक्टर रुपा आनी हे सगळे लोकांनी आनी आमचे डॉक्टर राजनंदा आनी फैजलान सगळे हे जाग्यार घालून आनी डॉक्टर अजय मुद्दम आयज आयिल्ले आसा MOU सायन करपाक. मातसो म्हाका उशीर जालो तुमकां बी लास्ट मिनीट आमी इन्फॉर्म केलें पूण एकूच की हे इनोवेटीव ड्रग प्रोक्युरमेंट रिफॉर्म आमी हाडूंक सोदता राज्यान म्हणजे ह्या माध्यमांतल्यान आमी खूबश्यो गोश्टी आमी सॉल्व करूं शकता. आमी जर 100 रुपया खंय आयटमाक आमी खर्च करता तर आमकां खूब सवाय जर आमकां एक 50-60% जर सवाय गावले आमी लास्टाक राज्याचे पयशे आमी सेव करूं शकता, लोकांचें जीवन आमी वाचूं शकता. आनी कॅन्सर म्हणटा ह्या तरेचे दुयेंस आहा की वेगळे तरेचे नवे नवे आतांच आमी डिस्कस करताले इम्युनोसेल थेरपी आहा, हॉर्मोनल सेल थेरपी आहा, जायते गोश्टी खातीर वेगवेगळे ड्रग्स आमी जे प्रोक्यूर करूं शकता. आमकां त्यो ड्रग्स एक वेगळे प्रायसिंगाक आमी ते घेवं शकता म्हणजे आमी ते सेव करूं शकता. जर 100 रुपया एक आयटम आहा तर म्हाका थंय 50-60 रुपया थंय कमी जाता त्या आयटमाचेर आनी तेच आयटम आनी त्याच कंपनी कडल्यान हांव ते घेवं शकता. तर म्हाका दिसता कॉन्फिडेन्शियलिटी प्रायसींग हे हाडपाची गरज आहा आनी तेजी एलिजिबिलिटी क्रायटेरिया ती सगळे आमी घालून धाडून दिल्ले आसा आनी वेगळ्या तरेची इव्हॅल्युएशन आहा, एक ड्रग कमिटी आहा, ते कमिटी मागीर ते एसेस करता आनी क्रिटिकल डिजीजा खातीर ते आमी कॉन्फिडेन्शियली प्रायसींग एंड हाय हे तरेचे मेडिसन आनी इम्प्लिमेंटेशन मेकॅनिझम बी सगळे घालून आमी धाडलेले आसा. आनी म्हाका दिसता की
वेगळे नवे तरेचे प्रोटोकॉल्स नवे तरेचे ट्रिटमेंट्स जे भायर येता तेज्या खातीर ह्या तरेचे ड्रग्स प्रोक्युरमेंट करपाची गरज आहे आनी हे आमी एक्सेसिबल टू द स्टेट इज थ्रू दिस टायप ऑफ मेकॅनिझम ऑफ कॉन्फिडेन्शियलिटी प्रायसिंग. एवरीबडी सिटिंग हियर agrees that it is important for us to have that in the state and we'll discuss with honorable chief minister and take it forward. काल आमी ब्रीफली डिस्कस केल्या पूण ते कॅबिनेट बी असल्या कारणान चड विशयाचेर आमी उलोवंक शकले ना आनी त्याच तरेन एंड आय एम व्हेरी हॅपी दॅट एस्ट्राझेनेका एंड आय एम कॉन्फिडंट दॅट वी वील बी एबल टू टेक दिस फॉरवर्ड एंड दिस एसोसिएशन forward and implement confidentiality pricing in the state of Goa and also increase this screening of patients for lung cancer with the AI based technology. I am sure we will to strengthen this association. हांगा 450 किलोमीटर 500 किलोमीटर खंयचे दिशेन नॉर्थ साउथ ईस्ट वेस्ट पळयल्यार प्रोटॉन थेरपीचो सेंटर ना. आमी प्रोटॉना खातीर आमी ते मशीन आमकां हाडूंक जाय आनी हे आतांच्यानूच प्लॅनिंग करूंक जाय. 2026 आणि आम्ही कॅन्सराचे हॉस्पिटल उभे आम्ही कमिशन करतले. त्याचबरोबर त्यांना देशाचे प्रधानमंत्रीच्या माध्यमांतल्यानूच ते आम्ही कमिशन त्यांची देण ती गोंया खातीर गोंयचे लोकांचे जीवन वाचोवपाक आनी परिसरांतले आमी पळयल्यार आयज ह्या सायडीक तुमी गेल्यार ईस्ट वेस्ट नॉर्थ साउथ खंयचेय दिशा चल 550 किलोमिटरान तुका एक प्रोटॉन थेरपी सेंटर तुका गावचो ना. आनी हे गोवा राज्य आमी ऑलरेडी डिझायन करपाक आमी घेतल्या. नवो मॉडल हा ज्या माध्यमांतल्यान गोंयाक ते गावं शकता म्हणून ते ऑलरेडी इनिशिएट केल्ले आसा. ह्या दिसांनीच हांव वचून दिल्ली वचून परत आमचे JP नड्डाजी तेंचे कडेन चर्चा करून आमी हे मॉडल प्रोसेस फुडें कशें व्हरपाचें करता. पण आतां आमी त्या बिल्डिंगेन आमी आयडेंटिफाय एरिया करून डिनाक ऑलरेडी सांगलेलें आसा ते लेटर धाडून दियात म्हणून बेगीन आनी थंय बी हांवें ऑलरेडी ईमेल धाडला की आमकां हे प्रोटॉन थेरपी सेंटर आमकां गोंया राज्या खातीर जाय आनी आमी एकमेव राज्य आसतले ह्या परिसरांत आनी भायल्या लोकांनी येवन ट्रिटमेंट घेतल्या बिकॉज आमी ऑलरेडी ते कवर करता थ्रू इन्शुरन्स आनी प्रोटॉन थेरपी हे आमकां जाय कित्याक टार्गेटेड ट्रिटमेंट प्रोटोकॉल्स जे आहा कठीण आसता ह्यो गोश्टी पूण टार्गेटेड ट्रिटमेंट प्रोटोकॉल तुमी पळयता तुमच्या घरान जर कोणाक कॅन्सराचें हांव तेच उलयतालो आयज रेडिएशन जर कोणी घेतलें तुमी पळयता पेशंटाची परिस्थिती कितें जाता तें. म्हणून आमकां वेगवेगळे तरेचे नवे नवे इनोवेटीव जे ट्रिटमेंट प्रोटोकॉल जे आसा ऑलरेडी 7च कंपनी जे प्रोटॉन थेरपीचे मशीन करता आनी हे 7 सुमिटोमो कॉर्पोरेशन आहा तेज्या भायर आनी 2-3 वेगळे 4-5 कंपनीज आहा. ते 4-5 कंपनीचे एक खंयचे तरी कंपनीचे आमी ते ओवरऑल प्रपोजल थ्रू HSCC ते प्रोक्यूर करून गोंया राज्यान इम्प्लिमेंट करपाचो आमचो प्रयत्न आसा. म्हणजे गोंयचे लोकांक आनी त्याच बरोबर पेरिफेरियल राज्यान ते लोक बी हेजो फायदो घेवंक शकता. आनी म्हाका तरी दिसता की आमकां असले गोश्टी करपाक जाय म्हणजे फुडाऱ्याक तेजो फायदो गोंयचे जनतेक आनी पेरिफेरियल लोकांक जातलो. पळय बी महाराष्ट्राचे लोक बी येता पूण दे आर ऑलरेडी कवर्ड अंडर द महाराष्ट्र इन्शुरन्स. सो नथींग इज गोईंग फ्री टू एनीबडी. पीपल आर कवर्ड अंडर इन्शुरन्स एंड इट इज आवर ड्युटी टू सी दॅट वी टेक केअर ऑफ द पीपल वेदर इट इज इन गोवा ऑर वेदर इन पेरिफेरियल स्टेट. आनी ते एक आशा घेवन येता आमकां ते सेवा करपाक जाय आनी ते दिवपाची गरज आसा आनी आमी दितले आनी ते कवर जाता इन इन्शुरन्स. आनी तेन्ना देवेंद्र फडणवीसजी तेच मुख्यमंत्री आशिल्ले तेणीच ते इन्क्लूड केले. आयज परत ते मुख्यमंत्री आहा थंय कितें ट्वीट करपाक जाय ते तेंचे कडेन चर्चा करून ट्वीट करपाक कांयच हरकत ना. सांगा आनी कितें आशिल्लें. इज अप्रूव्ड फ्रॉम द कॅबिनेट. कितें येस आतांच सांगला न्ही घालता म्हणून. सगळीकडे जे कुठे एक्सरे आहे सगळीकडे CHC बिचोलीम काणकोण कुडचोरे पेडणे साखळी वाळपय नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आर्गां बाली धारबांदोरा केपें सांगे शिरोडा साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल चिकालीम सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल पोंडा सगळे झालेले आहेत. ऑल्सो नाव GMC एका वर्षामध्ये 33,000 हो तेव्हा फक्त DHS आता GMC मध्ये आल्यावर त्याचं रिपोर्ट होणार शूट अप बाय 3 टाइम्स मिनिमम. हे सगळं एक्सटेंड केला आता त्याच्यामुळे एक्सटेंड 2 वर्षाचो केला आणि त्याचबरोबर कॉन्फिडेन्शियली प्रायसिंग आणि इट इज नॉट ओनली आयडेंटिफिकेशन बट ऑल्सो राईट अप टू गिविंग ट्रीटमेंट बाय बेस्ट ऑफ मेडिसिन्स प्रोक्यूर करून तांकां ते ट्रीटमेंट दिवपाचो म्हणजे लायफ वाचोवपाचो हो प्रयत्न हे सगळे ट्रीटमेंट एक्स्ट्रा जेनेकाच सगळे ना एक्स्ट्रा जेनाचे MOU हांवें कॉन्फिडेन्शियली प्रायसिंगाचे कित्याक उल्लेख केलो कित्याक कॉन्फिडेन्शियली प्रायसिंगाच्या माध्यमांतल्यान आमकां सवाय भितर मेडिसीन गावंक शकता. एकूच कंपनी न्हू जायत्यो कंपनी आहा आनी जे सरकाराक ते आमी वाचूं शकता पयशे आनी मनशाची जीवन आमी ते वाचूं शकता. जर 100 रुपयाचो वस्तू आमकां 50-60 रुपया कमी गावता आनी ते ट्रान्सपरंट मॉडर्न गावता जो ग्लोबल एक्सेप्टेड नॉर्म जो आसा तो आमी जर राज्यान आमी करपाचो शकले कांय हरकत ना. आतां टाटा मेमोरियल आमकां ऑलरेडी सांगलेलें आसा आमी जे मेडिसिन्स आमी घेता ते टाटा मेमोरियल जे घेता
आता टाटा मेमोरियलचे काही कडे देशाचे प्रधानमंत्रीचे इनिशिएटिव्हांतल्यान मोदीजीचे इनिशिएटिव्हांतल्यान वेगवेगळे टाटा मेमोरियलचे असोसिएटेड हॉस्पिटल्स त्यांनी घातल्या. म्हणजे एका टेंडराचेर तुम्ही विचार करा की ते प्रोक्युरमेंट जे करतात तो प्रायस आमकां लागू जातलो, म्हणजे आमकां कितले आमकां सेविंग जातले हे तुम्ही विचार करा. त्यांच्या टेंडराच्या आदाराचेर आमकां प्रोक्युरमेंट करपाक गावल्यार म्हणजे आमकां कितले सेविंग जातले हे तुम्ही विचार करा. नाल्यार आमी ल्हान कमी आयटम आमी जर टेंडर घाल लोक मागीर हाय प्रायस दिता. आमी आतां तेणी ऑलरेडी ऑफर केल्ले आसा आमचो परचेस PO जो आहा त्या परचेस ऑर्डराचेर तुमकां आमी मटेरियल आमी प्रोक्युअर करून दिता. त्या तरेन आमकां फुडें वचूंक जाय. काल आमी वचून विजीट केल्ले, म्हाजो फर्स्ट स्लॅब जाल्लो आसा आनी ऑनलायन हा प्रोजेक्ट बेगीन तो सोंपोवपाचो आमचो प्रयत्न आसा. सर किती नंबर्स आहेत आता लंच? नाही आता कमी एक 3-4 लोक आयडेंटिफाय झाले, पण त्याच्यात लिकेजीस होते. ते लिकेजीचा त्याची चर्चा केली म्हणजे आम्ही कोणच पेशंट असं हे होऊ नये म्हणून. क्रिटिकल आता तुम्हाला सांगितलं हाय रिस्क नॉड्यूल्स म्हणजे क्रिटिकल पेशंट्स त्यांच्यावर लक्ष घालायला पाहिजे आणि इंटेन्सिव्ह टेस्ट करायला पाहिजे. आणि मेन मी आता ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे की वी आर बाय डिफॉल्ट वेन पेशंट गोज विथ अ स्पेसिफिक क्रायटेरिया टू फॉर ब्लड चेकिंग आम्ही कॅन्सर मार्कर्स बाय डिफॉल्ट आम्ही ते कॅन्सर मार्कर्स आम्ही पॅनल आयडेंटिफाय करून कोणते टेस्ट आहे ते आम्ही स्क्रीन करणार. म्हणजे आम्हाला कॅन्सराचं जे आहे ते आम्ही मिस करून उपयोग नाही. ते अर्ली आम्ही डिटेक्ट करू शकतो अँड वी विल बी एबल टू एलिमिनेट कॅन्सर and eliminate cancer as a cause of death in the state of Goa. आणि काय होतं काल तुमच्या प्रोटेस्ट झालो. तुम्ही एक लक्षात तुम्ही घ्या आणि काल तेका बी तेच सांगले की आम्ही कायद्यानुसार काम करतात. आम्ही राज्यात कितें प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट कोण तरी दमनार प्रोजेक्ट नाका म्हणटा. विरोधी पार्टीचे काम हा विरोध करपाक. आज विरोधी पार्टीचे आमदार विरोधी पार्टीचेर खुश नसले म्हणून ते आमच्या पक्षान त्यांचो प्रवेश जालो आणि आम्ही त्यांना स्वागत करून त्यांना आयज ते बरे पोझिशनार ते आयज राज्य करतात आणि आपल्या मतदारसंघाची सेवा करपाक त्यांना संधी गावली भारतीय जनता पार्टीच्या माध्यमांतल्यान. तुम्ही एक विचार करूंक जाय की लोकांची आशा आहा, लोकांची गोंयची हांगा प्रेस इतले बसल्या प्रत्येकाक दिसता आपण एक घर बांदूंक जाय. प्रत्येकाक हांवें वेलकम केल्लें आसा डिसिजन आनी हांवें जेन्ना वेलकम केल्लें आसा डिसिजन हांव कायद्या अनुसार वयतलो आनी जेन्ना वेलकम केल्लें आसा डिसिजन डेमोक्रेटीक सोसायटी एंड डेमोक्रेटीक आयज काल पयर कोणी तरी स्टेटमेंट मुख्यमंत्रीच्या फाटल्यान लागल्या प्रायव्हेट फॉरेस्टाचेर, म्हाज्या फाटल्यान लागल्या आनी कितें तरी. तशें करून फायदो ना. हांव उलयतां मागीर तूं जाय ते मागीर प्रश्न विचार. एक लक्षांत तुमी हांवें मुख्यमंत्री चर्चा आमी दोगूय केल्या. प्रत्येक गोश्ट जे सरकार करता इन विजडम बेस्ट विजडम ऑफ द गव्हर्मेंट वी हॅव टू एन्श्युअर दॅट वी डिफेंड आवर डिसिजन. वी हॅव टू सी दॅट वी आर एबल टू logically take things forward, and most importantly we have to also take recourse to legal recourse. Ultimate aim is what? Progress, development, whether it is दमनारचो प्रोजेक्ट आसूं तुजें डबल ट्रॅकिंग आसूं. आयज गोंयांत जर 20 घरां वाडल्या बिल्डिंगेन लोक रावंक सोदता. तुमी हांगा मिडिया सगळे आमचे भाव आहात. तुमकां दिसना तुमी नवे फ्लॅट घेवंक सोदिना काय ओल्डूच फ्लॅटान रावतले. एक 20 वर्सां जाल्यार काय 15 वर्सां जाल्यार खंय तरी नवे कडेन वचूंक सोदता. ते बिल्डिंगूच उबी जावंक ना जाल्यार खंयच्या फ्लॅटान वयतलो तो. एक सांगपाचो मुद्दो इतलोच की सगळ्या लोकांक लायफस्टायल बदलपाचो एक हे आसा. त्या बरोबर प्रोग्रेसिव्ह प्रोफायलिंग ऑफ लोक चेंज जाता राज्यान आमच्याच राज्यान सगळी कडेन. त्याच बरोबर हांवें ऑलरेडी वेलकम केल्ले डिसिजन आनी विशय खंय उरलो म्हाका कळोंक ना. आनी जेन्ना तेणी सांगला आनी नवे रुल्स आनी ते सगळे ते एक्सपर्ट्स आमी आतां सांगल्या एक्सपर्ट्स घाला आनी करा न्ही तांकां करून दी इंडिपेंडंटली कितें आहा तें. आणि मुख्य म्हणजे कित्याक की सरकार हे ज्युडिशरी खूब मानता आणि आम्ही ज्युडिशरीचे दायरेन रावन आणि डायरेक्शनाच्या अनुसार बऱ्यापैकी गोष्टी करपाचो प्रयत्न. पण तुम्ही मिडियाचो आमचे सगळे भाव आम्ही 30 सगळ्यात बरो कायदो आम्ही हाडला म्हणून ते बी मातशें हायलायट करा की बरो कायदो आहा, पब्लीक पार्टिसिपेशनाचो कायदो आहा आणि त्याचो उपयोग बरोपैकी जावंक जाय. 17(2) अपहेल्ड केल्ले आसा आणि कोण तरी पॉलिटिकल मायलेज खातीर काय कोण तरी सरकार आम्ही चलयता, सरकार मुख्यमंत्री चलयता, सरकार आम्ही सगळे इन अ व्हेरी कोहेसिव्ह मॅनर आम्ही चलयता. त्याच बरोबर आम्ही सगळ्या लोकांनी जबाबदारीनी स्टेटमेंट करपाची गरज आहा. म्हाजे कडल्यान जर कोर्टान सांगलें की कोर्टानी आनी एक सांगला की एकट्या मनशान एप्लिकेशन दिल्यार सायडीतले बी रॅशनलायझेशनच्या थिअरीचो वापर करपाक जाय.
हे सगळे त्यांनी जे कितें सांगलां हेजो विचार सारको करून योग्य तरेन ते फुडें वचपाचो आमचो प्रयत्न आसतलो. इन्व्हेस्टर सेंटिमेंट ह्या राज्यान प्रोटेक्ट करपाची म्हाजी जबाबदारी आसा, सरकाराची जबाबदारी आसा. त्याच बरोबर हांव आसूं काय मुख्यमंत्री आसूं, आमी दोगूय एकमेका कडेन चर्चा करून प्रत्येक गोश्टीचेर तोडगो काडपाचो आमचो प्रयत्न आसतलो. आमी एका पक्षाचें आमी नेतृत्व करता, एका पक्षान आमी आसा. भारतीय जनता पार्टी आनी भारतीय जनता पार्टीची नीती आनी भारतीय जनता पार्टीची पॉलिसी. पयलीं लोक आयज हांगासर गेल्यार तेन्ना बोबो मारताले की बाबा ट्रॅफिक मॅनेजमेंट सारकें ना. आयज तुमी 15-20 मिनटान पावता न्ही वास्को. आयज कोणाक मोपा वचपाचें इच्छा ना, ते सगळे दाबोलीम वयता, ह्या सायडीक वयता, कित्याक तुमी 15-20 मिनटान तुमी एअरपोर्ट पावता. आयज जेन्ना तो फ्लायओव्हर रेडी जातलो तेन्ना मोपा आनी दोनूय एक्सेसिबल एट द सेम टायम आसतले. अडचणी एडमिनिस्ट्रेशनान जायते गोश्टी येवं शकता, पूण त्याच बरोबर आमकां प्रोग्रेस, आमकां डेव्हलपमेंट आनी त्याच बरोबर कोर्टान जर कितें सांगलां ते ट्वीट करून फुडें व्हरपाक काय हरकत ना. आनी कितें आसता पॉलिटिक्स आनी एडमिनिस्ट्रेशनान सदां कोण तरी विरोध करतलो, कोण तरी वेगळे तरेचो स्टेटमेंट करतलो, प्रत्येकाक अधिकार आसा. पण हांव कोर्टाचे दायरेन रावन काम करपाची ही म्हाजी इच्छा, ही म्हाजी मनस्थिती आहा. आतां हांव जेन्ना मनस्थिती सांगलें की हांवें कोर्टाचें डिसिजन एक्सेप्ट केलां, मागीर आनी प्रोटेस्ट आनी हे सगळे गोश्टी पॉलिटिकल रिजन्सा खातीर लोक करता. आतां विधानसभा आयला आनी कोण तरी कितें स्टेटमेंट करतलो, आनी कितें करतलो. काल कोण तरी हेराल्डान आनी कितें छापलां, आनी कोण कितें छापता. ते आतां कोण तरी कोण छापत आसतले, ते छापता तर आमी कितें करपाचें. आमी एडमिनिस्ट्रेशन चलयता, आमी राज्य चलयता. प्रत्येक गोश्टीचेर लक्ष दिवन उपयोग ना. जो पर्यंत आमी कायद्याचे दायरेन काम करता तो पर्यंत हांवें फुडें आनी काय उलोवपाची गरज. ते तुमचे पर्सनली टार्गेट करता का? असं ते कितें आहा, हांव बीजेपीचो बरो स्ट्रॉंग लिडर आहा म्हणून ते टार्गेट करतले. तुम्ही जर स्ट्रॉंग ना म्हटल्यार मानता. स्ट्रॉंग आहा, आतां कोण तरी स्ट्रॉंग लिडर आहा ताका कशें तरी आडवे घालपाचें, ताका ट्रीप करपाचो, ते सदां असताच राजकारणांत. आनी म्हणून हांव ते सदां हे ऑन शूज घालपाचें शिकलो. हांव केन्ना हे कपडे घातले तरी ऑन शूज घालता, म्हणजे ट्रीप केन्ना जावं न्ही. ते उडी मारपाचें, ते कोणी बडी मदीं घातल्यार तेजे वयल्यान उडी मारून वचपाक जाय. स्लीप जावन उपयोग ना. म्हणून हांव ते बूट जे घालता ते सारके ग्रीप आसूंक जाय. हांव जमनीत चलपी मनीस आनी हांव आतां कितें एक लक्षांत तुमी घेवंक जाय, मिडियाची जबाबदारी आहा प्रत्येक गोश्ट हायलायट करपाक, आनी प्रत्येक गोश्ट हायलायट करपाकूच जाय. कोणाचें भयान दवरूं नाका, तुमचेर कोण काय करूं शकना. एक लक्षांत तुमी दवरूंक जाय की राज्य चलयतना 10 गोश्टीचें तोंड दिवचें पडटलें, आनी आमी तयार आहा. कोण तरी प्रोटेस्ट करता, कितें करता. आतां जर आमी सगळ्या गोश्टीचेर प्रोटेस्टाचेर विचार केल्यार तर एनजीओकूच सरकार चलना. मागीर आमी घरा बसता. आनी एक लक्षांत तुमी घेवंक जाय, प्रोटेस्टाचेर आदाराचेर सरकार चलना. कायदो, लॉ, ज्युडिशरी, एडमिनिस्ट्रेशन नॉर्म्स, ह्यो सगळे गोश्टी घेवन आमकां फुडें वचूंक जाय. कोण तरी कांय लोक आतां कितेंय घातलें म्हणून हांव लक्ष दिवपाचें हांवें बंद केलां. कोणाक आनंद जाता एक दीस, बाबा आपूण विश्वीत राणीचेर टिका केली, देव बरें करूं. टिका केली, हांवें कितें करपाक जाय. हांवें ऑलरेडी एक्सेप्ट केला 17-2, आनी त्याच बरोबर इन्व्हेस्टर सेंटिमेंट प्रोटेक्ट जातलें. राज्याची जबाबदारी आहा इन्व्हेस्टर सेंटिमेंट प्रोटेक्ट करपाक, आनी त्याच बरोबर मुख्यमंत्री कडेन चर्चा करून आमी दोगूय आतां निर्णय जायते जाता सरकारान. पूण त्याच बरोबर आमी जेन्ना सरकारान आसता आमी एकत्र येवन ते डिफेंड करपाची गरज आहा, आनी एकत्र काम करता आनी चर्चा करता एकमेका कडेन. आतां कोण तरी प्रोटेस्ट केलें, कितें केलें, रेग्युलेशन गायडलायन जे कितें आहा, कोर्टान जे आमकां एक्सप्लेनेशन आपलें इंटरप्रिटेशन दिलां तेजें मान्यता आसा. फुडें जर आमकां जर दिसलें की आमकां तेजेर आनी चर्चा करपाची गरज आहा, करुया चर्चा. म्हाका कांयच म्हणपाचें. हांव आतां थंड जाला जाल्यार पळोवना, नेने घेता. सर 17-2 काय माहिती, 17-2 चे जे नियम आहे, जे रूल्स आहेत ते स्क्रॅप केले, त्यामुळे जे आता हे बघ, त्याच्यावर स्टे आहे 6 आठवड्याची. हो ते माहिती. त्याच्यावर स्टे आहे 6 आठवडे. 6 आठवड्यात सरकाराला वेळ दिलेली आहे टू अप्रोच द सुप्रीम कोर्ट. सो वी अल्टिमेटली इज अ लीगल मॅटर. सो इट इज अ मॅटर दॅट इज सबज्युडिस. इट इज स्टील सबज्युडिस. सो त्याच्यावर मी आणि पुढे जाऊन बोलायला गेलं तर योग्य होणार नाही. So it is still sub judice. So when it is still sub judice, the government is within its right to approach the other court, which we have already mentioned. But I think still it requires application of mind, because all these things involve people's sentiments. गोव्याचे कितीही लोक आहे,
आणि किती लोकांचं आम्ही मदत करायचा प्रयत्न आम्ही करतो, पण त्याचबरोबर लेट द लिगल ब्रेन्स अँड लिगल पीपल सिट डाऊन अँड डिसाइड व्हॉट इज टू बी डन. पण तुम्ही सुप्रीम कोर्टमध्ये जाणार? नाही, मी सांगू शकत नाही, कारण मला प्रॉब्लेम काहीच नाही तसा. मला प्रॉब्लेम पर्सनल काय नाही. डिपार्टमेंट आणि आमचे लिगल जे लॉयर्स आहे सुप्रीम कोर्टचे, जे हायकोर्टचे जे लॉयर्स आमचे रिप्रेझेंटेटिव्ह करतात, ते काय ॲडवाईस देतात त्याच्यावर सरकार चालणार आणि सरकार जाणार. कोणचंही डिसिजन असून दे, मी परत सांगितलं, कोणचंही काही होऊन दे, त्याच्यासाठी कमिटी मेंबर्स वगैरे पाहिजे ना, एक्सपर्ट घेणार. एक्सपर्ट पाहिजे, लॉयर्स पाहिजे, करून घेतो ना. पण ते इतके आता ऑर्डर्स काढले 338 समथिंग, ते आपण परत रिव्ह्यू करणार. ते आता मी सगळं ज्युडिशरीच्या गोष्टी तुमच्या पुढे आम्ही लंग कॅन्सरचं ते हायलाइट. Sir, last question. Opposition leader challenged you regarding the reveal the name last problem. Tell Yuri, I'm telling Yuri, you must be seeing. I know Yuri from the time he was much younger than me, young boy. His father was my father's very good, strong supporter. And Yuri knows what I'm talking about. युरी येता म्हणतात. युरी ना रे तसे तू आणि ते चटकून घालतो. युरी मित्र हा माझो ऑपोजिशन हांगा तेणी केला स्टेटमेंट, बाबा विश्वेश राणेन ते सांगपाक जाय योग्य फोरमार योग्य सांगपाक जाय. हो योग्य फोरम न्हू, विधानसभा योग्य फोरम. आनी विधानसभान वयता तेन्ना तेणी सांगलें म्हणून म्हाका हांवें परत युरीक रिएक्ट करपाक योग्य न्हू न्हू तें. आनी हांवें जायते प्रश्न विचारल्यार उत्तर हांवें दिवंक जाय. कितें आतां ऑपोजिशन लिडर तो, ऑपोजिशन लिडराक तुम्ही सगळ्यांनी ताका विश्वेश राणे आव्हान केला म्हणून उत्तर दी म्हणून हांव उत्तरूच दिना जाल्यार हांवें मौन व्रत घेवपाचें. तूं आनी म्हाका 70चो आसून तूं आनी म्हाका हे चॅनल पण तूं सांग काम तें बरें करता. तें आमच्या गांवांतले जे गरीब महिला तेंचे कोणाचे घरां मोडटा ते ताबडतोब लक्षांत येता आनी आमी ताबडतोब तेजेर तुवें जे आतां पर्यंत घातला हांवें ऑलरेडी तांकां मदत केली आनी जाली बी, आणि ते तसे करीत राव. म्हणजे आम्ही बी ऍक्टिव्ह होतो. म्हणजे आम्ही घातल्या कोणाच्या घरात कितें झाड पडले काय कितें तू जे करता तेजे तू न्यूज तुझे भायर सरली की आम्ही ऍक्शन आमचे जातात. बिल्डिंग रेडी झाली अरे ते मातशे काय गोष्टी करपाक जाय. हांवें ऑलरेडी जीएसआयडीसी कडेन मिटींग मागला, पूण कितें असेंब्ली जावन जीएसआयडी कसे ऑलरेडी मुख्यमंत्रीकडे आम्ही चर्चा केल्या. मुख्यमंत्रीक ऑलरेडी विनंती केला की सगळे जे जीएसआयडीसीन बांधल्या आणि इवन हॉस्पिटल्स इवन जीएमसी दॅट हॅज टू बी मेंटेन बाय जीएसआयडीसी ओनली म्हणून मुख्यमंत्री मान्यता दिल्या म्हाका वर्बली. आणि मुख्यमंत्रीकडे बसून चर्चा करून ते पुढे व्हरपाचो माझो प्रयत्न. स्टाफाक मेमो दिला 300 350 आयपीएस कोणी दिला मेमो दिला 350 किती लोकांनी दिला किती असतले ते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रत्येक गोष्ट मंत्र्या कशी लोक मेमो दिला म्हणजे असतले ना किती तरी विषय रिझॉल्व करतले ते. आणि कितें मेमो हो बी ऍडमिनिस्ट्रेशनाचो भाग कारण असतले कितें. सर, why there is a delay in making available vaccine, cervical cancer vaccine? I don't think there is a delay. It's already filed and moved. By when? सेंटर जे गायडलाईन्स कितें तरी येवपाचे आहा त्या आदाराचेर मागीर आमी फुडें वता. कांय गोष्टी केन्ना प्रोसिजरली खातीर कांय गोष्टी क्लॅरिटी लागता. आनी परत सांगता, मिडियान सामकें प्रत्येक गोष्ट हायलायट करपाची गरज आसा. आनी आमचे कडल्यान म्हाजे कडल्यान तरी केन्नाच रिएक्शन येवचें ना. आनी रिएक्शन तुमकां कितें दिवंक जाय आनी तुमी जेन्ना कितें अलर्ट आमकां करता त्या आदाराचेर आमी बी सक्रीय रावता आनी आमी बी काम करपाक आमकां ताकद गावता. म्हणून मिडियांनी आपलो पावर सदां समजून घेवंक जाय. पूण तरी कितेंय असल्यार विशय आनी कोणी कोर्टाचे बी जजमेंट जर मान्य ना आनी हांवें आतां कितें करपाक जाय. आनी ते मागीर हांगा जावं आनी कोण तरी येता तुमकां खबर आहा कोण कोण कितें घालता ते अर्थ ना उलोवन. आनी हांवें कितें उलोवपाक जाय. तुमकां खबर आहा कितें कितें चलता तें. लास्टाक राजकारण आनी राजनीती इज लायक अ चॅस बोर्ड. दॅट्स ऑल. हांव म्हाका चुकचें म्हणचें काल तुमची वायल्ड लायफ बोर्डाची मिटींग जाली ना कितें आहा ते प्रोजेक्ट्स जे कितें आशिल्ले काणकोणचे थोडे आशिल्ले ते सगळे क्लियर जालां मोस्टली. चरावणे डॅमाचे हांव फाटीं लागला. चरावणेचे डॅम जाय आमची वायल्ड लायफ बोर्डाची परत मिटींग आपोवपाचो आमचो प्रयत्न आसता. कारण ओन्ली वीथ वन एजेंडा तो चरावणे डॅम. म्हाका तरी दिसता आतां हांवें काल फॉरेस्टाचे लोकांक सांगल्या कांय कडेन लोकांचे मुख्यमंत्रीन बी विशय काडलो की कांय घरां आसा ते अंडरग्रावंड केबलिंग दिवपाक खंय अडचण येवं नये.
अडचण आमी कसले परिस्थितीन आमकां रिजॉल्व करपाक जाय. नाल्यार कितें जाता 50 घरां खंय तरी वायल्ड लायफ सेंच्युरीचेर वयता, तेका आनी रूल रेग्युलेशन कायदे खंय तरी काल मुख्यमंत्र्यान चर्चा केल्या की हांवें बी तेंच मुख्यमंत्र्यान सजेशन केलें, हांवें बी सजेशन केल्या आनी म्हाका तरी दिसता की असले गोश्टी नाल्यार आमच्या सुर्लाचो गांवचो परिस्थिती पळोवप. लकीली आमी ऑलरेडी अंडरग्रावंड केबलिंग घालून जालें आनी पूर्वी कशी परिस्थिती लोकांक खबर आहा. आनी वेळसा आनी एक 50 घरां रामदास शिरोडकराच्या वॉर्डान आनी एक 20-25 घरां वेळसा म्हणजे अनिल खडकराच्या वॉर्डान ताका हांवें सांगलेलें आसा जे एक मॉडल फॉर्मेटान ते आमी बांदून काडपाचो आमचो प्रयत्न आयडेंटिफाय केल्लो आसा विदीन वाळपय मुन्सिपालिटी. ते तुका बेश्टें एडवान्स आनी तेजे फुडें जर कितें आसा तें कळ्ळें हांव करता.